नमस्कार, मी शिवप्रसाद महाले, लाईफ कोच. या शिव इज टॉकिंग वाईल वॉकिंग ह्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज एपिसोडमध्ये आलो. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक विशेष टॉपिकवरती बोलणार आहे. खरं तर तुम्हाला आज असं वाटत असेल शिव इज टॉकिंग वाईल वॉकिंग, पण आज शिव तर ना वॉकिंग करतोय पण टॉकिंग तर करतोय, पण ते पण घराबाहेर. का? ओके, बिकॉज हा जो एपिसोड तुम्ही बघतायत ना, हा स्पेशल फॅमिलीसाठी. ओके, सो शेवटपर्यंत नक्की बघा. फार मोठं रहस्य फॅमिलीचं या एपिसोडमध्ये दडलेलं आहे. बिकॉज टॉपिकच इतकं सुंदर मी निवडला आहे. तो टॉपिक आहे, खरंच वास्तू दोष असतो का? महाराष्ट्र असं एक राष्ट्र, असे एक राष्ट्र जिथे छत्रपती घडून गेले. अशा राष्ट्रामध्ये, अशा महान राष्ट्रामध्ये आपण महान एक ऊर्जाशील व्यक्तिमत्व आहोत, जे मला आज बघतायत. आणि आपल्याला जीवनाच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस आपण संकटांना सामोरं जातो किंवा आपल्या लाईफमध्ये ज्यावेळेस वीक फेज येतो, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की माझा कुठं डाऊनफॉल होतोय, कुठेतरी असा विचार येतो, ज्यावेळेस प्रगती होत नाही, प्रगती खुंटते, ग्रोथ थांबते, असे विचार येतो. किंवा आपल्याला बरेच असे शेजारचे पाजारचे बरेच आपले स्नेही हितचिंतक आपल्याला सल्ला देण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि त्यांचं सजेशन खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतं की तुम्हाला काहीतरी बाहेरचं झालेलं आहे, तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, शांती करा, ऑल अबाउट. ओके, सो हाच जो टॉपिक फार महत्त्वाचा आहे की खरोखर वास्तुदोष असतो का? मग वास्तुदोष असेल तर घर बदललं पाहिजे का? वास्तुदोष असेल तर जुनं घर जे ते विकून टाकलं पाहिजे का? बिकॉज आज बरेच केसेस मी बघतो ना की ते फ्लॅट पण विकून टाकतात, घर पण विकून टाकतात. आणि आज टॉपिक तो आहे, टॉपिक घराशी रिलेटेड आहे. सो तुम्हाला ना मला नेचरशी कनेक्टेड करायचं होतं, ना वॉटर एलिमेंटशी कनेक्टेड करायचं होतं. आज मी घरात आहे, तुम्हाला घरातून कनेक्ट करतोय मी आज. खरोखर वास्तुदोष असतो का? विचार करा, थोडंसं विचार करा. आणि जर वास्तुदोष असतो तर ज्यांना सांगितलं तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्यांनी तो फ्लॅट पण विकले, प्रॉपर्टी पण विकल्या, पण त्यांच्या लाईफमधली प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाली नाही. बरेच जण तर बाहेरचं असतं, बाहेरचं केलंय, ऑल ओव्हर बाहेरचं म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. ओके, मला जर तुम्ही विचारशाल, हे माझं सजेशन पर्सनली, हे वैयक्तिक मत आहे माझं, मी जे सांगतोय, मला असं वाटतं कुठल्याच वास्तूमध्ये दोष नसतो. नीट लक्ष देऊन ऐका, खूप सिरियस टॉपिक आहे. आज ना एनर्जी है ना मस्ती है, आज एकदम मैं आपसे डायरेक्ट एनर्जी टू एनर्जी बात कर रहा हूँ और आप खाली मेरे नैनों में देखो, बस दैट्स इट. आपको फील होगा, आपको नॉलेज भी मिलेगा और आपको एनर्जी भी ट्रान्सफर होगी. ओके, सो कुठल्याही वास्तूमध्ये दोष नसतो. मी परत रिपीट करतोय, नीट लक्ष देऊन ऐका. कुठल्याही वास्तूमध्ये दोष नसतो. दोष त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा त्या ऊर्जामध्ये असतो. त्या वास्तूमध्ये राहणारे जे व्यक्ती असतात ना, त्यांच्यात दोष असतो, लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे त्या वास्तूमध्ये दोष दिवसेंदिवस वाढत जातो. तुमचे विचार, तुमचं खाणं पिणं, उठणं बसणं, तुमचं बोलणं, तुमच्या घरामध्ये कुठले व्यक्तिमत्व येत आहेत, कुठल्या प्रकारची चर्चा तुम्ही करतायत, पॉझिटिव्ह चर्चा आहे की निगेटिव्ह चर्चा आहेत, का वेस्ट थॉट्स आहे, काय कुठले थॉट्स क्रिएट करतायत, हाऊ यू फील, तुम्ही घरामध्ये जे जीवन जगतायत ह्या क्षणाला तुमचे व्हायब्रेशन्स कसे आहेत. बिकॉज तुम्हाला आठवतं ना, मागे मी एक टॉपिकवरती शूट केलेला आहे, 14 नंबरचा एपिसोड, युअर व्हाइब्स अट्रॅक्ट्स युअर ट्राइब्स. सो तुमचं व्हायब्रेशन कसं घरातलं यावरती विचार करा. तुमची एनर्जी कशी आहे. आज तुम्ही जॉबला जातात, तुम्हाला बरं 1-2 लाख रुपये पेमेंट पण आहेत, बरोबर की नाही? असतील, पण असं सोप्यावर पण बसतात तुम्ही माझ्यासारखंच. प्रत्येकाच्या घरामध्ये आज सोफा सेट आहे, किचन सेट आहे, कपड्याचं सेट आहे, भांड्याचं सेट आहे, चमच्याचं सेट आहे, खुर्चीचं सेट आहे. अजून कुठला सेट राहिला? ड्रेसचा सेट आहे, मेकअपचा सेट आहे, बांगड्यांचा सेट आहे, इव्हन आता वॉचचा सुद्धा सेट आला आहे. ओके, गळ्यातला सेट, कानातला सेट, सगळं सेट आहे. सोफा सेट तर विचारूच नका, किती भारी, एकदम राजासारखं बसतात. ते लक्षात, मी पण राजासारखंच बसलोय सध्या. पण शरीराच्या राजापेक्षा मनाचा राजा होणं फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या.
फिजिकल फिटनेसपेक्षा मेंटल फिटनेस फार महत्त्वाचं आहे. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं सर्व सेट आहे. सोफा सेट आहे, किचन सेट आहे, बांगड्याचा सेट आहे, कपड्याचा सेट आहे, सब कुछ सेट है, लेकिन माइंड सेट नहीं है. वाह, काय शब्द बोलले शिवप्रसाद सर. मेरे तो आप आज आपने मेरा दिन बना दिया. असं फील करताय तुम्ही सध्या. आय नो. असं वाटत असेल ना, व्हिडिओ लाईक कर दो व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. नवीन तुम्ही जर असं आपल्या चॅनलवरती तर, बिकॉज हा आपला चॅनल आहे. वर्ल्ड ट्रान्सफॉर्मेशन मिशन या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट झालं. आज मराठीत बोलतोय, कदाचित उद्या हिंदीत पण बोलेल, येते लक्षात. सो दॅट्स इट. सो यावरती विचार करा. सगळा सेट आहे आपल्याकडे, पण मेंटल सेट नाही. आणि सेट का नाही? बिकॉज व्हायब्रेशन, घरातले विचार. बरं, हां, बाहेरचं होणार ना तुम्हाला. बरेच जण तर बाहेरचं होतं का? काही जण तर मला असं म्हणतात, प्रोग्राम होतो ज्यावेळेस माझे प्रोग्राम्स असतात, तुम्ही ज्या शहरामध्ये आता मला बघतायत ना, भविष्यात कधी मी तुमच्या शहरामध्ये जर मी इव्हेंट ऑर्गनाईज केलं ना, नक्की या प्रोग्रामला. ओके, माझं वर्कशॉप अटेंड करा. तुमच्या जीवनात प्रचंड बदल झाल्याशिवाय राहणार आहे. मी गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो. ओके, सो मला पॉईंटवरती यायला आवडेल, तुम्हाला सांगायला आवडेल की बरेच जण म्हणतात की आमच्या घरात काही तर बाहेरचं झालं आहे, वास्तुदोष, असे बरेच जण म्हणतात. आणि ज्यावेळेस माझे वर्कशॉप्स असतात ना, वर्कशॉप झाल्यावरती विचार करा, तुम्ही आज 5 मिनिटं मला ऐकतात तर तुम्हाला कसं फिलिंग होतं, माझे व्हायब्रेशन तुम्ही कसं फील करता सध्या. विचार करा की 8 तास लोक तुम्ही आता ऑनलाईन बघताय, ते मला फिजिकली असतात कनेक्ट, 1 to 1 फिजिकल इव्हेंट असतो. 20, 50, 100 वॉट एव्हर इट मे बी. 5,000 पण असतात, 2,000 पण असतात, ती गोष्ट वेगळी. ओके, ज्यावेळेस तसे लाईव्ह मला भेटतात ना, विचार करा कशी एनर्जी त्यांना भेटत असेल. विचार करा हाऊ ते कशी फील करत असतील. आणि 8 ते 10 तासानंतर ते म्हणतात, सर तुम्ही आमच्या घरी या आणि तुमचे पाय आमच्या घराला लावा. काय सांगतात? तुमचे पाय आमच्या घराला लावा. जसे आता माझे पाय इथे लागले बघा, दिसतंय ना तुम्हाला, इथे लक्षात. तरी काय म्हणतात, तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता मला एक सांगा, पाय घराला लावून काय होणार आहे? विचार करा. त्यांचा हेतू का असं विचार, असा काय हेतू आहे बोलायचा की तुमचे पाय आमच्या घराला लावा? बिकॉज त्यांना असं वाटतंय की हे पर्सन कोणीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एनर्जी आहे. हे एनर्जीचे पाय जर आपल्या घराला लागले तर आपल्या घरात सुख, शांती, आनंद, प्रेम, शक्ती, पवित्रता आणि ज्ञानाचा वर्षा होईल आणि आमचं जीवन हे सुखाचं, समृद्धीचं जाईल, असं त्यांचा समज आहे. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाला हे सांगायचं वाटतंय, तुम्ही सुद्धा असं जर कोणाला म्हणत असाल ना की तुमचे पाय आमच्या घराला लावा, सॉरी, मला असं सांगावं वाटतं किंवा मी पण सांगतो, ज्यावेळेस जे लोक मला म्हणतात त्यांना हेच सांगतो, तुम्हाला जर माझ्या पायावरती इतका विश्वास आहे, माझ्या ऊर्जेवरती इतका विश्वास आहे ना, मी एकदाच येणार तुमच्या घरी, ते पण मला वेळ भेटतो माहीत नाही. आणि समजा आलो घरी चुकून, तुमच्या वेळ भेटला, तुमच्या भाग्याने जर आलो तर एकदाच फक्त माझे पाय तुमच्या घराला लागतील. पण 364 दिवस तुम्ही काय करणार? त्यासाठी एकच मार्ग आहे. तुम्हाला ज्याही व्यक्तीचं इन्स्पिरेशन वाटतं, एनर्जेटिक वाटतं, तुम्ही ज्यांना फॉलो करता, ते कोणी असू दे, मी असेल, दुसरं कोणी असेल, त्यांचे पाय आपल्या घराला लागले पाहिजे यापेक्षा आहे ना, त्यांच्या पायासारखे आपले पाय बनवणं फार महत्वाचं, जे तुमच्याच घरात तुमच्या सोबत 100% राहतील. आणि विचार करा की ऊर्जा काय असेल. आज आपलं घर अडचणीत येत चाललंय आणि त्या घरातले व्हायब्रेशन बिघडत चाललेत. त्या व्हायब्रेशनचा संपूर्ण परिणाम त्या मुलांवरती होतोय. आणि आजचे पालक कंप्लेंट्स करतात माझ्याकडे, काय युवा पिढी बिघडली. युवा पिढी सोबत तर मी बोलेलच, जे माझा स्पेशल एपिसोड असेल त्यांच्यासाठी, युथ स्पेशल. पण आज जर फॅमिली स्पेशल आहेत ना, युवा पिढी बिघडली नाहीये. जर रूट मध्येच प्रॉब्लेम आहे तर प्रॉडक्ट पण तसं येणार ना. येते लक्षात. मला हे सांगायचं, कंपनी अगर अच्छी होगी ना तो उसका प्रोडक्ट भी अच्छा आएगा. अगर प्रोडक्ट में ही प्रॉब्लम लग रहा है ना, इसका मतलब क्या है, कंपनी में ही प्रॉब्लेम है. आज तर मला असं वाटतं पेप्सोडेंटची ऍड येते ना, मला असं वाटतं ते रिलेशनशिप मधले कपल्सच पाठवा त्यांच्याकडे, डिशुम ते दाखवायला. पेप्सोडेंट कसं करतं किटाणू, डिशुम. म्हणजे ही रिएलिटी, हा एक जोक नाही, ही रिएलिटी आहे. आपल्या घरातले विचार, आपल्या घरात वागणं, आपण जे काय एन्जॉय करतो लाईफमध्ये ना, हे सगळं सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स क्रिएट करतं, तुमचे व्हायब्रेशन क्रिएट करतं, ते मतदान होतं तुमच्या मुलावरती, त्याचा 100% परिणाम होतोय. आणि तुमचं घर त्यामुळे अडचणीत आलंय. आणि त्या अडचणीतून सोडवण्यासाठी आज मी तुमच्याशी कनेक्ट होतो. तुमच्या लाईफमधल्या अडचणी बाहेर टाकू नका. वास्तुदोष आहे, घरातलं हे बाहेरचं काही नाही. बाहेरचं होतं तर मग मला का बरं बाहेरचं कोणी करत नाही? सांगितलेत मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेत बरेच वेळा. मोठे लोक जे आहेत त्यांना का बरं बाहेरचं होत नाही? सॅटेलाइट का बरं बाहेरचं करून खाली ओढू शकत नाही कोणी? ज्यांना काही करायचं नाही ना,
ज्यांच्यात एनर्जी नाही आहे ना, जे निगेटिव्ह असतात ना, सतत ज्यांची फ्रिक्वेन्सी सतत निगेटिव्हली कनेक्टेड राहते ना, त्यांनाच बाहेरचं होत असतं. होणार ना त्यांना, बाहेरचं का होणार नाही? तुमचं खाणं पिणं उठणं बसणं झोपणं जर बाहेरचं आहे तर बाहेरचंच होणार ना, का घरचं थोडी होणार आहे? मग विनोद नाहीये, आज फार सिरियस टॉपिकवरती बोलतोय. आणि मला तुमचं घर वाचवायचंय. घरातला एक व्यक्ती जरी वाचला ना, संपूर्ण घर वाचले असं मी म्हणेन. म्हणून तर आज शिव इज टॉकिंग वाईल वॉकिंग ह्या सिरीजमध्ये मी आज घरातून बोलतोय. आज कुठली शरीराची मुवमेंट नाही माझ्यावर. आज मी तुमच्याशी डायरेक्ट बोलतोय, 1 to 1 आय कॉन्टॅक्ट आहे माझा 100% तुमच्यासोबत. कारण की माझी जी तळमळ आहे ते तुमच्या घरातला खरोखर वास्तुदोष आहे का? हा वास्तुदोष नसून स्वतःमधला दोष आहे. आणि तो स्वतःमधला दोष काढला पाहिजे आपण. मी बघतो बरेच वेळा ज्यावेळेस प्रवासात असतो, गंगे घाटावरती इकडे तिकडे स्नान करत असतात. त्याचं तुमचं शारीरिक स्नान झालं स्पिरिच्युअलिटीमध्ये, पण एनर्जीचं स्नान कधी करणार? स्पिरिटचं स्नान कधी करणार तुम्ही? तुमचं स्पिरिटचं स्नान, एनर्जीचं स्नान, सोल कॉन्शियस स्नान. आणि ते स्नान म्हणजे नॉलेज. तुम्ही सतत अपग्रेड करत राहा स्वतःला, नॉलेज घेत राहा, स्नान होत राहणार. पण आज कुठेतरी असं झालंय, MSc मॅथ, PhD केमिस्ट्री, सायंटिस्ट, हे लेबल्स, ते लेबल्स घेऊन आपण थांबलोय बस. आणि असं वाटतं झालंय आपण शिकलोय आता बस, यापुढे आपल्याला काहीच करायची गरज नाही. 10 रुपयाचं नॉलेज आहे तुमच्याकडे, तुम्ही 10 रुपयेच कमवू शकता आयुष्यभर. आणि 1 कोटीचं नॉलेज असेल ना, तुम्हाला 1 कोटी रुपये मिळणार. हे तुमच्यावर आहे की तुम्ही काय अपग्रेड केले स्वतः. आज मी जरी शिकवतो तुम्हाला काहीतरी देतोय या सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून, पण हे बी तितकंच खरं आहे. मी पण सतत काहीतरी घेत असतो, मी पण स्वतःला काहीतरी अपग्रेड करत असतो, मी स्वतःवरती काम करतोय. बिकॉज माझं जर पात्र भरलेलं नाही, मी तुम्हाला कसं भरवणार? इथे लक्षात म्हणून मला सांगायचं, कुठल्याही वास्तूमध्ये दोष नसतो. दोष त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा त्या ऊर्जामध्ये किंवा त्या आत्म्यामध्ये राहतो. आध्यात्मिक लँग्वेजमध्ये बोलायचं ते झालं तर, जोपर्यंत त्यांच्यामधला दोष निघत नाही ना, तोपर्यंत वास्तूला दोष निघू शकत नाही. तुम्ही जर विचार करत असाल ना, फ्लॅट विकायचा, घर बदलायचं, अजिबात बदलू नका. ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना बदला, तुम्ही बदला. घर बदलायची गरज नाही आहे. ह्या घरातले तुम्ही बदलले पाहिजे. ते घर तर बरोबर आहे होत. ह्या घराचा परिणाम ह्या घरावरती होतोय, ज्या घरात आपण राहतो. सो नक्की यावरती विचार करा. आय होप मी तुमच्यापर्यंत पोहोचलो असेल, तुमच्या हृदयाला आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला स्पर्श केला असेल. आजचा माझा टोनिंगच फार वेगळं आहे, व्हॉइस ऑफ मॉड्युलेशन फार वेगळं आहे, फार स्लो आहे मी, फार नॅचरली मी आज तुमच्यापर्यंत 100% पोहोचलोय असं मला वाटतं. लक्षात आलं पाहिजे. कमेंट्स करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि विचार करा कोण कोण आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, आई बहीण भाऊ जे आहेत ना, असे महान 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 लोक ज्यांनी लेबल लावून घेतलेत, बाहेरचं घरातलं वास्तुदोष हे ते त्यांना हा व्हिडिओ पहिला पाठवा. आणि मला या समाजामध्ये निगेटिव्हिटी काढायची. जसा मोबाईल हँग होतो ना, तसाच आज मनुष्य हँग होत चाललाय. मोबाईल हँग झाल्यावरती तो फॉर्मॅट करावा लागतो, त्यावेळेसच तो मोबाईल फ्रेश होतो, ॲक्टिव्ह होतो. अशाच प्रकारे माझ्या संपर्कात येणार प्रत्येक व्यक्तिमत्व तुमच्यासारखं यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा 1 to 1 ट्रेनिंग्स प्रोग्रामच्या माध्यमातून असेल, त्याला प्रत्येकाला फॉर्मॅट करायचं, मला लाईफ एक्स्ट्राऑर्डिनरी बनवायचं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. या नवीन वर्षातले नवीन तुम्हाला बनवायचं आहे मला. त्यामुळे विचार करा कोण आहेत. या व्हिडिओला फॉरवर्ड करून द्या, शेअर करा, त्यांच्या जीवनात परिवर्तन करा. विचार करा, तुम्ही मला ऐकलंय आत्तापर्यंत, तुम्हाला कसं फील होतंय. तर तुम्ही ज्यावेळेस त्यांना शेअर करणार ना, तर त्यांना कसं फील होईल, त्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करा. मी तुमच्यापर्यंत तर पोहोचलोय, पण त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा. हे लक्षात आलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं टॉपिक आहे. तुमचे सर्व ग्रुप्स, फॅमिलीज, तुमच्या फ्रेंड्स सर्कल, व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक, जिथेही तुम्ही असाल ना, हा व्हिडिओ शेअर करून द्या. बिकॉज तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी घर वाचू शकतं, कोणीतरी चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचू शकते. हे लक्षात आलं पाहिजे. व्हायरल तर गोष्टी होतात, निगेटिव्ह गोष्टी लवकर व्हायरल होतात,
त्याला व्हायरल करायची गरज नसती, ते ऑटोमॅटिक व्हायरल होतात. पण तुम्ही ह्या चॅनलपासून सुरुवात करा की आपण यापुढे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी व्हायरल करत चालू. जर निगेटिव्ह गोष्टी व्हायरल केल्या, निगेटिव्ह एनर्जी आपल्यावरती इन्फ्लुअन्स करत असेल, तर पॉझिटिव्ह गोष्टी ज्यावेळेस आपण व्हायरल करूया तर विचार करा की ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला पण मिळेल आणि तुमच्यामुळे मला पण मिळेल. एक्झॅक्टली. सो आय होप यू गॉट इट. सो शिव इज टॉकिंग वाईल वॉकिंग या सिरीजमध्ये आज मी घरातून तुमच्यासाठी एपिसोड केला आणि तुम्हाला नक्की आवडला असेल. तुमचे कमेंट्स इथं शेअर करा, लाइक करा वीडियो आणि चैनल सब्सक्राइब केलं नसेल ना, डिशूम ओके वहाँ पर सब्सक्राइब कर दो. नक्कीच नवीन एपिसोडसह, नवीन ऊर्जासह, नवीन टॉपिकसह पुन्हा मी एकदा तुमच्यासोबत भेटेन. दॅट्स इट. थँक्यू सो मच.